आता पाहूया बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड हत्या प्रकरणासंदर्भातील जनआक्रोश मोर्चात फूट पडल्याचं चित्र। आजच्या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस गैरहजर। मोर्चाला जाणार असं म्हणणारे सुरेश धस ऐनवेळी गैरहजर। धस यांच्या गैरहजेरीमागे आव्हाडांचं वक्तव्य असल्याची चर्चा। अक्षय शिंदेने अत्याचार केलाच नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या, पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून आणलं। बदलापूर अत्याचार प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। बलात्काराचं प्रकरण आहे, अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। जितेंद्र आव्हाडांचं अक्षय शिंदेबाबत मोर्चातील वक्तव्य आवडलं नाही। भाजपच्या सुरेश धस यांच्याकडून नाराजी व्यक्त। पाहिले त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। सुरेश धसांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोलतो। जितेंद्र आव्हाडांचं सुरेश धसांना प्रत्युत्तर। सर्टिफिकेट मागायला गेलोय का? मी नाही मागत ना, मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार मी मांडतो। त्यांना काय म्हणायचं असेल त्यांनी म्हणावं, मला काय त्याच्याशी ऑब्जेक्शन पण नाही आणि सजेशन पण नाही। सुरेश धस मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची लढाई आहे असं समजायचं का? प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही प्रश्न उपस्थित। तर ही 10 वर्ष जरांगे पाटील असं धरायचं, जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेला आहे। वाल्मी कराडचा साथीदार बालाजी तांदळेचा ब्लँकेट घेतानाचा सीसीटीव्ही समोर। विष्णू साठेला अटक केल्यानंतर तांदळेकडून ब्लँकेटची खरेदी करतानाचा फुटेज आलाय समोर। सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख रामदास आठवलेंच्या भेटीला। बीड प्रकरणावर रामदास आठवलेंनी माहिती जाणून घेतली। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, रामदास आठवलेंचं वक्तव्य। ज्या प्रकरणामध्ये आणि खुनाच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट कुठे धनंजय मुंडेचा संबंध दिसत नाही आहे, परंतु आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये नैतिकतेवर आधारून जर त्यांनी राजीनामा स्वतः दिला तर ठीक आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबेजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग। बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मी कराडसह मुलांवर गंभीर आरोप। परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्र अजय मुंडेंच्या हाती। वाल्मी कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे। अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत।